आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देगलूर शहरामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली। या पवित्र दिनानिमित्त खुशी सेवाभावी संस्था यांच्या वतीनं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। देगलूर नगर परिषदेचे नगरसेवक बबलू अण्णा टेकाळे, एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्यात येत आहे। या कार्यक्रमास अध्यक्ष बालाजी टेकाळे, अनंत टेकाळे, एकनाथ उर्फ बुद्धू टेकाळे, संतोष नाईनवाडा, गंगाधर उल्लेवार, बालाजी पाटील, शिरू महाराज, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई, ज्येष्ठ संपादक गजानन टेकाळे तसेच लक्ष्मीकांत पद्मवार, माजी नगराध्यक्ष देगलूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करत समाजात एकतेचा व सेवाभावाचा संदेश देण्यात आला। महाप्रसादासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले। देगलूर शहरातील हा शिवजयंती सोहळा समाज एकतेचा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी आदर्श ठरला। दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सय्यद समी, देगलूर, नांदेड। देगलूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव समितीनिमित्त शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देगलूर शहरात प्रत्येक वर्षी देगलूर शहराची सेवा खुशी भावी सेवा संस्थेचे बबलूना टेकाळे दरवर्षी आपल्या सेवाभावी संस्थेकडून अनेक उपक्रम राबवत असतात आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज अन्न भोजनाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने आज करण्यात आला आहे आणि आपल्या सोबत देगलूर शहराचे नगरसेवक तथा सेवाभावी संस्थाचे बबलू टेकाळेंना आज आपण देगलूर शहरामध्ये अनेक उपक्रम राबवत असतात। आपण असो, शिवजन्मोत्सव असो आणि हे सेवाभावी संस्था आपण किती वर्षापासून सुरू केलं? आज सर्वप्रथम जयंतीनिमित्त सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जनतेला आता असं आवाहन करतो की प्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे यावा आणि आज हे आम्ही कृषी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 5 ते 6 वर्षाचा काळ झालेला आहे आजपर्यंत। या कृषी सेवाभावी संस्थेतून आम्ही बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत। शाळेत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम झालेले आहेत आणि भरपूर सेवा धर्माचे झालेले आहेत। असे काम नेहमी चालूच आहेत आणि स्वच्छता पण आम्ही आता मोठा काम करण्याचा विचार केलेला आहे, जेणेकरून नगरपालिका जी आहे आज आपली देगलूरची तिथे बराच पूर्वीच्या सत्तेधाऱ्यांनी करून ठेवलेला आहे। त्याचं तोड म्हणून आता नगरपालिकेकडे तेवढी आता पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक अडचण असल्यामुळे आमची कृषी सेवाभावी संस्था ही स्वच्छतेसाठी सायकल रिक्षा अशा आणून पूर्ण गल्लीमध्ये स्वच्छतेचे काम करणार आहे आणि या कामामध्ये नगरपालिकेचे माणसं न घेता पर्सनली माणसं आम्ही कृषी सेवाभावी संस्थेकडून देणार आहोत। आपण देगलूर शहरातून एक सेवा खुशीभावी संस्था चालू केल्यापासून जनतेने भरभरून प्रेम दिला आणि आपल्याला नगरसेवक दिला। अजून आपले जो सेवा करण्याची संधी आपल्या लोकांनी दिली आहे। हो, लोकांनी तर मन भरून प्रेम दिलेलं आहे। लोक आज मला नगरसेवक पदासाठी निवडून दिलेलं आहे, जेणेकरून तरी तिथल्या लोकांनी सुद्धा मला मन भरून प्रेम दिलं आणि निवडून दिलं आणि सगळ्यांचा आशीर्वाद मला खूप भेटलं आणि मी त्या वार्डामध्ये भरपूर काम करण्यासाठी इच्छुक आहे। मला काहीतरी अडचणी असल्यामुळे मी तिथं बराच काही वेळ देऊ शकलो नव्हतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी आणि आज मला शिवजयंतीनिमित्त आज मला मुलगा रत्न प्राप्त झालेला आहे आणि ते आता शोभा राहणार आहे। आज योगायोग शिवजन्मोत्सव आणि आज तुमच्या घरी मुलगा आज शोभा झालेला आहे। हो, मला आज शिवाजी महाराज माझ्या घरी आलेले आहेत माझ्या मुलगा या रूपामध्ये आणि ते मला अत्यंत खुशीचं वातावरण आहे माझ्या घरात, मला छान वाटत आहे। आता हे सेवा खुशी सेवाभावी संस्था जे आपण चालू केला ते देगलूर शहरामध्ये आपण अनेक वर्षापासून या कार्यक्रम राबवत असतात। प्रत्येक जसं की कोणतेही क्रिकेट असो, दर्गाचं संदाल असो, शिवजयंती असो, हा उपक्रम आपल्याला क्षण केव्हापासून सुरुवात आहे? मला या गोष्टीची लहानपणापासून आवड होती
ती आवड होती, पण माझ्याकडे काही नव्हतं, माझ्याकडे इन्कमचा काही मार्ग नव्हता. असं लोक करताना मी बघत होतो. मलाही असं वाटत होतं की मी सुद्धा असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे. मला तो योग मिळाला आणि त्याच्यानंतर मी हे काम सुरुवात केली. आता शिवजयंतीचे महाप्रसादाचे कार्यक्रम मी बऱ्याचशा वर्षापासून करतो. परत बालाजी झेंड्यापाशी पण महाप्रसादाचा कार्यक्रम असते आणि असे मंदिरांना पण भरपूर नवरात्र आहे, गणपती देव आहे, टाटे जयंती असते, आंबेडकर जयंती असते. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी तिथं कंटिन्यू जाऊन तिथं सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. जसं की आपल्यासोबत पाहत होते बबलूंना टेकाळे होते सेवा खुशीबाई संस्थेच्या वतीने आज देगलूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव शिवजन्म सोहळा आज निमित्त प्रत्येक वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम होत असतात आणि हजारो संख्येत भाविक इथं शिवप्रेमी लाभ घेत असतात. पाहत आपण चिमुकले आहेत, लेझिम खेळत आहेत. देगलूर शहरामध्ये हा उत्साहाचं वातावरण शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात देगलूर शहरामध्ये आज आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये अनेक वर्षापासून ही परंपरा आहे आणि आज बबलूंना टेकाळे, संतोषांना तसेच अनेक आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संतोषांना शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाट पार पडत आहे. काय सांगाल? सर्वप्रथम सर्व बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे कृषी सेवाभावी संस्था यांच्यातर्फे प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि सर्व आमचे बबलू टेकाळे मित्रमंडळ यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने शिवजयंतीचा महाप्रसाद चालू आहे. आणि अजून एकदा सांगतो, शिवजयंतीच्या सर्व भावबंधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवाय. म्हणजे पाहू शकता आपण लहान लहान चिमकले आहेत आपल्यासोबत आणि आज त्यांची वेशभूषा पाहता देगलूर शहरामध्ये शिवजयंती निमित्त आज लहान लहान चिमकले आपल्यासोबत लेझिम खेळतात. काय सांगाल की शिवजयंती निमित्त आज आपण लेझिम शिवजन्मोत्सव समिती आहे यात लाल टेलिकास्ट आहे आणि आपले आज शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त आपण लेझिमचा कार्यक्रम करत काय नाव? माझं नाव पूजा मल्लिकार्जुन शिवलिके. आपण आज इथे शिवजन्मोत्सव आम्ही इथे लेझिम साजरा करणार आहोत. तर आमचं जर लेझिम तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा. आपण मोठ्या संख्येनं लहान लहान शिवलेले आहेत आपल्यासोबत आणि लेझिमचा आज त्यांचा कार्यक्रम आज होणार आहे आणि आज त्यांचा अन्नभोजन झालं का आपला? आज बबलूंना टेकाळे खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम आज मोठ्या थाटामाटात दरवर्षीप्रमाणे आणि वेशभूषेत आपण पाहू शकता. शिवाजी महाराजच्या वेशभूषेत हा पाहू शकता. हा मावळा हा शिवाजी महाराज अशा कलावरती खरोखरच आज कोणते फायदा शाळेचे हा विद्यार्थी आहेत आणि आपल्यासोबत त्यांचे गुरुजी आहेत, शिक्षक आहेत. काय सांगाल सर की साधना शाळेमध्ये चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही काय करतो, साधना हायस्कूलतर्फे महाराष्ट्र लोकनृत्य सादर करतो. त्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत सोहळा लेझिमच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत. आपण पाहू शकता की खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने बबलूंना टेकाळे जो नगरसेवक आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आज ते अन्न भोजनाचा कार्यक्रम याकडे ठेवला आहे. काय सांगा? अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे सर. आणि त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांनी काय केलंय, भोजनाचा कार्यक्रम दिलाय. त्यामुळे मी त्यांचं आभार मानतो सर. आपण पाहू शकता की आज प्रत्येक शाळेतील मुली, लहान मुली आज चिमुकले आज आपल्या वेशभूषा देगलूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त, शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आज अनेक पोस्टर लागले आहेत. आपण पाहू शकता की देगलूर शहर हा गजबजलेला शहर झालेला आहे आणि देगलूर शहरात आज हा उत्सव सोहळा देगलूर शहरामध्ये ही परंपरा आहे की देगलूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात आणि आज शिवजन्मोत्सव निमित्त महाप्रसादचा जो कार्यक्रम आहे खुशी सेवाभावी संस्थाचे नगरसेवक तथा बबलूंना टेकाळे आज यांनी मोठा उपक्रम देगलूर शहरामध्ये राबविला आहे आणि पाहू शकता की आज थेट प्रक्षेपण देगलूर शहरातून आपण पाहू शकता की आज शिवजन्मोत्सव निमित्त महाप्रसाद वाटप कार्यक्रम बबलूंना टेकाळे तो देगलूर शहरामध्ये खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज गाजलेले आहे. देगलूर शहरामध्ये सैयद समीर, न्यूज नेटवर्क, जनतेचे मत, देगलूर, नांदेड.